आणि आता बातमी माधुरी हत्तीणी संदर्भातील। हत्तीणीला वनतारातून परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, ज्यात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय झालाय। कोल्हापुरातून गुजरातच्या वनतारात माधुरी हत्तीणीला नेल्यानंतर कोल्हापूरकरांचा संताप उमटला। त्यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींसह नांदणी मठाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली, ज्यात मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं ठरलंय। सुप्रीम कोर्टात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून हत्तीणीला परत देण्यासंदर्भात सरकार भूमिका मांडेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला। तसंच राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठीशी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। तर काही दिवस वाट बघू, पण लढा थांबणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर दिलाय। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार। उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत। माधुरी हत्तीणीचा जसा व्हिडिओ टाकलेला आहे तसा विट्यातून 2023 साली नेलेल्या हत्तीणीचा पण टाकावा। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे असणारे गडचिरोलीचे जे हत्ती गेले आहेत त्यांचे व्हिडिओ टाकावेत। दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही। कुणाच्या भावना दुखाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही, परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरलं। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणीच्या मठात आहे, पण काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या हत्तीणीला अंबानींच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलं। पण आमचा हत्ती परत करा असं म्हणत कोल्हापूरकर आक्रमक झाले। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूया त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग। दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेनं कबूतरखान्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला, पण कबूतरखाने बंद करण्याला पक्षीप्रेमींसह जैन समाजानं विरोध केलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ज्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल। कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे त्याचाही विचार करा। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे जैन समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे। महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे। 2, महानगरपालिका जोपर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। 3, यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेविटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे। कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेनं दादर परिसरातील कबूतरखाना ताडपत्री टाकून बंद केला होता, पण या ठिकाणी बसण्याची सवय लागलेल्या कबुतरांना दुसरी जागा उरली नाही, त्यामुळे कबुतरांनी ताडपत्रीवरच ठाण मांडलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।